पश्चिम विधानसभेची आज बैठक झाली। आदरणीय शहर प्रमुख विलासअण्णा शिंदे आणि डी.जी. भाऊ सुरवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि एकमुखाने सांगितलं की हा मतदारसंघ पश्चिम मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला सुटावा आणि उमेदवार म्हणून तुम्ही रण व्हावं अशा प्रकारचं या ठिकाणी ठराव करण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली। यासोबत इतर कुठल्या मतदारसंघांबाबत काही घोषणा झाली नाही? घोषणा मध्य आणि पश्चिममध्ये मध्यमधनं वसंत भाऊ लढतील आणि पश्चिममधनं सुधाकर बडगुजर नावावरती सर्व पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला आणि त्यानुसार एकमताने ठराव त्या ठिकाणी केला। या संदर्भात वरिष्ठांशी काही बोलणं झालंय? नाही, वरिष्ठांनी यापूर्वीच गोवेड दिलेला आहे की तुम्ही तयारी लागा। ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत त्या मतदारसंघामध्ये यापूर्वी शब्द दिलेले आहेत की तुम्ही तयारी लागा। महानगर प्रमुख देखील या जागेसाठी इच्छुक? महानगर प्रमुखांनी सांगितलं ना, आता मीच डिक्लेअर केले वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कामाला लागलो। निर्लेकर आले तरी मी डिक्लेअर करून टाकतो। एकूणच मध्यमधून काँग्रेसने पण दावा केला होता आणि आपण आज एकमुखाने हे केलंय। नाही, मध्य मतदारसंघामध्ये आदरणीय वसंत भाऊंना गोवेड दिलेला आहे आणि पश्चिम मतदारसंघातनं मला गोवेड दिलेला आहे। त्यानुसार शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि शिवसैनिका बैठका घेतात। ही जागा जर घटक पक्षामधल्या मित्र पक्षांना मिळाली तुमच्या महाआघाडी, ते वरिष्ठ बघतील ना। आमचं आज इंटरनल या ठिकाणी ठरलं की एकत्र येऊन आपण लढायचं। ही जागा आम्ही हां हक्क आहे। ही जागा यापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहिलेला आहे। सर्वात जास्त नगरसेवक या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना पश्चिम विधानसभा मतदारसंघातूनच गेलेले आहेत आणि मग लोकसभेला सुद्धा जर आपण आकडेवारी बघितली तर आत्तापर्यंतच्या ह्या राजकीय कारकिर्दीमध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून लोकसभेला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्य या ठिकाणी मतदारांनी शिवसेनेला दिलेला आहे। आणि मग असं असताना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मागील जी काही याची रचना झाली तेव्हापासून शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून येत नाही। त्याच्यामध्ये आपसातले ज्या काही गोष्टी होत्या त्याच्या काही चुका होत्या, त्या चुका काय आहे त्याच्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि मग ह्या वेळेस हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे याच्यावरून आम्ही सर्वांचं एकमत होऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांना आम्ही सांगितलं आहे की आम्ही माननीय पक्षप्रमुखांकडे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करणार आहोत आणि हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा यासाठी सुद्धा मागणी करणार आहोत आणि या शिवसेनेच्या उमेदवाराला सुधाकरजी बडगुजर यांना निवडून आणण्यासाठी आज सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, शिवसेनेचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी एक खुणगाड बांधली आहे। जसे राजाभाऊ वाजेंच्या बाबतीमध्ये खुणगाड बांधली होती आणि वरिष्ठांनी सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती आणि आम्ही सुद्धा सगळ्या ताकदीने त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना खासदार म्हणून निवडून आणून दिलं। त्याच पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी वचनबद्ध झालेलो आहोत की शिवसेना प्रमुखांकडनं हा मतदारसंघ सोडवण्यासाठी आग्रह करायचा आणि माननीय शिवसेनेचे जे आमचे जिल्हाप्रमुख आहेत सुधाकर भाऊ बडगुजर, यापूर्वी जरा वेगळं व्हायचं, 4 इच्छुक असायचे आणि मग त्याच्यामध्ये नाराज्या वगैरे या सगळ्या गोष्टी असायच्यात। यावेळेस आमची कुठली नाराजी नाही, आम्ही एकमुखाने एकमताने सर्वांना विश्वासाने या ठिकाणी सुधाकर भाऊ बडगुजर यांचं नाव पुढे आणलेलं आहे आणि आपल्याला हे सांगतो की येणारा जो काही काळ आहे हा नक्कीच शिवसेनेचा आमदार म्हणून सुधाकर भाऊ बडगुजर हे या भागातून निवडून आल्याशिवाय राहणार नाही। बैठकीत नेमके काय ठराव करण्यात आले? बैठकीमध्ये हेच ठराव झालेले आहे की आत्तापर्यंतचं झालेल्या चुका आणि आत्तापर्यंतचं या मतदारसंघामधील नागरिकांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि मग आमदार का होत नाही तर त्याच्या सगळ्या आम्ही गेल्या मागील 8 दिवसामध्ये याच्यावरती चांगला अभ्यास केला। त्या अभ्यासामधून एकच आलं की आपल्यामधून एकच उमेदवार द्यायचा आणि त्या उमेदवाराचं बाकी सर्वांनी स्वतः उमेदवार आहे असं म्हणून काम करायचं आणि जबाबदाऱ्या वाटून घेऊन या ठिकाणून आम्ही या ठिकाणी सुधाकर भाऊ यांचं नाव पुढं आम्ही सगळ्यांनी आणलेलं आहे। एकमताने त्याच्यावरती ठराव झालेला आहे आणि सुधाकर भाऊच या ठिकाणी शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे हे पहिले आमदार असणार आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं देखील इच्छुक उमेदवार आहेत। हे बघा, महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय घ्यायचा, ज्या पक्षाची खाली ताकद काय आहे, या ठिकाणी आमचे 22 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत। ही ताकद आमची कायम राहिलेली आहे। फक्त काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी, कारण 2 वेळेस आमचा भाजपला मतदारसंघ सुटलेला आहे, ताकद आमची आणि उमेदवारी त्यांना मिळायची, आमच्या आपसातल्या या वादामुळे याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला झालेला आहे। आता असं होणार नाही, कारण आम्ही सर्व एक वज्रमुठ आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमची ताकद ही आमच्या उमेदवार निवडून आणण्यासाठीच लावणार आहोत। वज्रमुठीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी नाही, मी तुम्हाला ते सांगतो ना, सर्वाधिक काय माहिती का, आमचा इंटरनल विषय आहे
दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि मध्यमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्वात लीड त्या ठिकाणी मध्यमध्ये या ठिकाणी मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ह्या जागांवरती आम्ही आग्रह आहोत. या जागेवरती आमचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निघून जातो. साधारणतः 2 दिवसापूर्वी महानगरप्रमुखांनी आम्ही बसलो होतो कोर टीम, त्याचाच एक मायक्रो प्लॅनिंग कसं ही चर्चा झालेली आहे आणि श्रावण सोमवार 5 तारखेला आम्ही सकाळी नवशा गणपतीला अभिषेक, सोमेश्वर महाराजांची आरती करून आणि प्रचाराला सुरुवात होणार आहे. मी स्वतः महानगर प्रमुखांबरोबर अजून प्रमुख पदाधिकारी घेऊन प्रभागात जाऊन, आज आमचे शाखा प्रमुख होते, प्रभाग प्रमुख होते, विभाग प्रमुख आणि सर्वांनी एकमताने असं ठरवलं की आपल्याला इथं आमदार निवडून आणायचं आणि सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या नावावर शिक्कामोर्तब आज पण झालं. मिर्लेकर साहेब आले होते, त्या दिवशीसुद्धा मी माझ्या भाषणात सांगितलं आणि 100% आम्ही सुधाकर भाऊ बडगुजर म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, उद्धव साहेबांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी, राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, यांचा हा जो झंझा होता लोकसभा सर्वीकडे बघितला, आम्ही सर्वजण पुनश्च सुधाकर भाऊ यांना आम्ही आमदार करून देणार आहोत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.